नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता ऑफिसमधनं घरी जातो आहे. म्हणजे माझा घराकडचा रस्ता ही पूर्ण चाळ आहे. तुम्हाला ही चाळ वगैरे दाखवतो, मग माझं घर किती आतमध्ये ते पण दाखवतो. हे बघा, या गल्लींनी पूर्ण असं गल्लीने जायला लागतं. तरी पण मी तुम्हाला बऱ्याच गल्ल्या त्या काय दाखवल्यात नाही पाठच्या. या आता म्हणजे अर्ध्या रस्त्यावरती आलो जे मी. इथून या अशा गल्ल्या फिरून फिरून, म्हणून जे नवीन माणूस जर आला ना, त्याला या गल्ल्या अजिबात समजणार नाहीत. तर असं या रस्त्यानं जायला लागतं. तर आपल्याला आता डायरेक्ट घराकडे जायचं आहे. अशा छोटी छोटी घरं आहेत. म्हणजे एकदम 2-2, 3-3 माणसं राहतील एवढी छोटी घरं आहेत मित्रांनो. आणि सगळे रेंटवरती दिलेले आहेत. स्वतःची घरं म्हणजे खूपच कमी आहेत. हे बघा, आता ही डायरेक्ट ही सीडी दिसते ना, ही डायरेक्ट आपल्या घराच्या वरतीच जाते ही डायरेक्ट ही सीडी. तेव्हा तिथं गायत्री ते पण थांबलेलेच आहेत. हे आपल्या आता हे आजूबाजूला दिसत आहे ना, हे सगळे रेंटवरतीच राहतात इथं. चला तर आता आपण वरती जाऊया. आता चला. एवढ्या सीडीवरून आता वरती चढायला लागतं असं. त्रिशू, बापरे, काय करते तू? चपाती बनवते? हा, इकडे इकडे चपाती बनवते. चला मित्रांनो, आता चालू घरी परत. हा, तुला काय आणलं? अरे यार, तुझ्यासाठी तर काहीच नाही आणलं का त्रिशू? काय पाहिजे होतं तुला बॅगमध्ये? नाही ना, मी खोटं नाही बोलत आहे ना. लाडू आहे? नाही नाही, लाडू नाही. तुला खोकला आलाय ना? नाही ना गत्रेशी, मी कशाला खोटं बोलू? नाही आणलाय ना लाडू. हे बघ, काहीतरी ऐकतच नाही. नाही, तू रात्री केक खाल्ला होता ना? तुझ्या फ्रेंडच्या बर्थडे मध्ये गेली होतीस ना तू? हा, काय पेस्टी पाहिजे होतं तुला? अरे यार, पण मम्मीने तर मला सांगितलंच नाही फोन करून. हा, सांगितलं होतं? नाही ना गत्रेशू, नाही सांगितलं होतं. मम्मीला विचार, नाही सांगितलं होतं. गायत्रीला खोकला येत होता ना? हा, मग नको, जाऊ दे. हे घे, तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन आलोय. चॉकलेट आणली होती मम्मीने. हे घे, तुला आवडतं ना हे? तेच मित्रांनो, तुम्हाला आता ते गल्ली वगैरे दाखवली. तेच म्हटलं, आमचं जे घर आहे ते तर, हा, मामू गल्लीत आलो ना. आमचं घर जे आहे ते तुम्हाला म्हणजे याच्या आधी पण दाखवलं. जे फक्त एवढंच म्हणणं आहे की एवढं आपण 7,000 भाडं भरतो आणि या रूममध्ये आपल्याला राहायला लागतंय. बाकी काही नाही की आपण एवढं म्हणजे गावाकडे जर तुम्ही गेला तर ते गावाकडे किती भाडं असणार काहीतरी या रूमचं? हा, 500 रुपये ना 1,000 रुपये? सिरियसली मित्रांनो, जास्तीत जास्त 800 किंवा 1,000 रुपये पकडून घ्या. या स्लॅबच आहे, त्यांनी 4,000 रुपयाला दिलाय त्यांनी. म्हणजे विचार करा. आज तुम्ही रूम परत तुम्हाला एकदा दाखवतो. हा बघा, एवढा हॉल आहे मित्रांनो. एवढ्या हॉलमध्ये हा एवढा हॉल आहे. आता 4 पाहुणे जर आले तर त्यांना झोपायला सुद्धा कुठे जागा उरणार नाहीये. ही 10 बाय 10 ची रूम आहे ही. आणि एवढी छोटीशी रूम आणि एवढं हे छोटंसं किचन. बस, म्हणजे 2 जण उभे राहतील एवढं किचन आहे. आणि त्याच्यामध्ये हा छोटासा संसार आहे आपला. म्हणजे जे काय ते 15-20 भांडे वगैरे जे काय थोडंसं ते. आणि आपली 7.5 लिटरची पाण्याची टाकी आहे. ते आम्ही 2 जण संपून टाकतो ती पाण्याची टाकी. म्हणजे विचार करा. बाथरूम आहे, बाथरूम मध्ये 1 जण उभा राहील एवढंच. म्हणजे छोटंसं बाथरूम आहे एकदम. बघा, आता वरती पण बघू शकतात. पूर्ण म्हणजे ओपन आहे ते पूर्ण. पण चाल बाबा, ओपन असं वरती असं काय ठेवायला जागा आहे का काय? तसं पण काय नाहीये. आणि वरती पूर्ण असे पत्रे आहेत, हे बघा. आणि भाडं किती आहे याचं? 7,000 रुपये भाडं आहे, बरोबर. लाईट बिल वेगळं, पाण्याचं बिल वेगळं. म्हणजे 8,000 रुपयेपर्यंत आम्हाला रूम जातो. 8,000 रुपये. आणि गॅलरी याच्या आधी पण तुम्ही बघितलीच आहे. गॅलरी दाखवतो तुम्हाला. ही बघा, गॅलरी पण किती रिस्की आहे अजून. ही गॅलरी इकडे आणि ते तिकडे ते गायत्रीने झाडं वगैरे ठेवलेली आहेत. म्हणजे बघा, ती त्रिशूला सुद्धा सांभाळ. आम्ही तिकडे जाऊ देत नाही. आम्हाला रात्रीच्या वेळी दरवाजा बंद करायला लागतो किंवा दिवसा पण आम्हाला पूर्ण दिवस बंदच ठेवायला लागतो. या असं सीडीने उतरायला लागतं इथं. कुठे गेली होती गायत्री तू? हा, ताईकडे गेली होती? हा, तेच नाही यार, मी आता म्हणजे मित्राला फोन केला होता. तो आपली व्हिडिओ वगैरे बघतो ना. तो बोलले की तुम्ही इकडं वापी साईडला येऊन जा, तुम्हाला 5,000 मध्ये 1 BHK फ्लॅट भेटून जाईल म्हणे इथं रेंटवरती वापीला.
हा गुजरातला आहे तिथं. गुजरातला ना, सुरतला. मग सुरतला पण किती 5-5 हजार रुपयामध्ये भेटतात ना, त्यांनी दिलेलं आहे 5-5 हजारलाच आहेत ना. 5-5 हजारलाच येते. हा यार काय, आणि आपण बघ हसण्यासारखं आहे ना काहीतरी. इथं डायरेक्ट 7-8 हजार रुपये भरतोय आपण एवढ्या छोट्या रूमला. आता 2 पाहुणे येणार आहे, त्यांचं कसं होणार गायत्री? हा कसं होणार चांगलं? मग अरे 2 पाहुण्यांना झोपायला तर जागा पाहिजे ना एवढच्या खोलीमध्ये. ठीक आहे जाऊ दे, चला म्हणजे चाललंय मित्रांनो व्यवस्थित, स्वामींच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित चालू आहे मित्रांनो. तसं काही टेन्शन नाहीये. काय बनवते गायत्री तू जेवणाला? डाळ भात, हा रोडगे, हा, वांग्याची भाजी. डाळ भात, रोडगे आणि वांग्याची भाजी, म्हणजे 2 दिवसाचं जेवण एकच दम. एकच दाम. हा मजा आहे इकडं माहितीये. काय मजा आहे? नुसती भात भाजी चपाती मस्त 3-3 हा, मग तिकडं तर हा खिचडीच खायची ना. खिचडीच खायचो ना. हा मित्रांनो, इकडे या रूम मध्ये आल्यानंतर गायत्रीची खिचडी बंद झाली. हा खिचडी वगैरे काय खात नाही जास्त आहे मी. खिचडी कुठं बनवली आता? नाही बनवली. नाहीच बनवली ना, बनवलीच कुठं? 2 आठवडे झालेत ना. बरं आहे बाबा, देव पावला. चला म्हणजे जे आपले सबस्क्रायबर आहेत ते बरेच बोलत होते गायत्री खिचडी बनवत राहते, खिचडी बनवत राहते. चल तू खिचडी बनवायचं सोडून दिलं, ते बरं झालं आता. म्हणजे बनवायचं सोडून दे. हा मग जेवण बनवायचं सोडून. बाहेरून आणायचं. काय बाहेर आणायचं आहे ना. बाहेर ना आणायचं? हा जाऊया ना, काय बाहेर पण जाऊया ना. आयुष्य काय एकदाच भेटलंय ना गायत्री. मग ते मग थोडंफार आता बघ, जे काय झालं का तरी शिव, तिचं तोंड. ती बघा तिला केक ती सांगत होती केक घेऊन या, केक घेऊन या. तर ते तिला ते पॉकेट मधला केक घेऊन आलो. ते पॉनिटेल किती वेळा बांधले, किती वेळा सोडले ते केस, ते बांधून देते लगेच सोडून टाकते. काय का तरी शिव, ऐकतच नाही माझा, अजिबात नाही ऐकत. तू मम्मीचं का नाही ऐकत का तरी शिव? काय नाही घेऊन देते? काय पण तिथे गेली त्या दुकानात, हा 5 रुपयाचे ते एक खूप पॉकेट घेतलं, ते कुरकुरेचं, ते काय बोलतात ते, काय कुरकुरे? टोमॅटो वेफर? नाही ते हा. दुसरं काहीतरी होतं. हा. त्याच्यात काढलं, काहीच नाही, त्याच्यात एक रिंग निघाली बघ ती बघ. 5 रुपयामध्ये. अरे नाही, हे घ्यायचेच नाही ना, हे काहीच नाही त्याच्यामध्ये. 5 रुपयामध्ये रिंग निघाली तुमची पोरगी. आणि त्या पॅकेटवरती किती दाखवतात, असे खेळणे निघतात, तसे खेळणे निघतात, तसं काहीच नाही. हे निघालं रोहित मामाच्या नावाचा निघाला. तेच मित्रांनो, हे म्हटलं तुम्हाला परत एकदा दाखवूया म्हटलं आमचं 10 बाय 10ची खोली कशी आहे, काय आहे, आमचं मुंबईमधलं आयुष्य कसं म्हणजे प्रत्येक जण जगताय तसं काही नाही की मीच एकदम म्हणजे गरिबीमध्ये जगतोय बो, तसं पण काही नाहीये. आता एवढ्या मोठ्या चाळीमध्ये पण बरेच लोक राहतात. पण फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण जेव्हा गावाकडनं मुंबईमध्ये येतो तो खूप म्हणजे स्वप्न अपेक्षा घेऊन येतो की आपण फ्लॅटमध्ये राहूया, बिल्डिंगमध्ये राहूया, या सगळ्या गोष्टींच्या अपेक्षा घेऊन येतो. पण इथं प्रत्यक्ष आल्यानंतर आपल्याला एक वेगळाच अनुभव करतो. हा त्रिशू, फोन आला एक काहीतरी, फोन आला. अरे हा आला ना. तेच आपण ज्या अपेक्षा घेऊन येतो ना, म्हणजे इथं आल्यावरती एक वेगळीच दुनिया आहे ना काहीतरी. मुंबईमध्ये आल्यावरती भारी वाटतंय ना, म्हणजे चांगलंच आहे बेग नाहीपेक्षा खूप चांगलं आहे गायत्री, बरोबर की नाही? स्ट्रगल केल्याशिवाय माहित नाही पडणार. हा स्ट्रगल कसं नाही माहिती तर पडायला पाहिजे. बरोबर. आणि मी तुला एक तरी देणार नाही, कमवणार तेव्हाच खाणार, ते पण माहिती पडायला पाहिजे ना आपल्याला. बरोबर. आणि एक आहे काहीतरी, जे मुंबईमध्ये राहतात ना ते जगाच्या कुठल्या पण पाठीवर राहू शकतात. हा कुठल्या पण कानाकोपऱ्यात जीवन जगू शकतात. ज्यांनी मुंबईमध्ये फक्त ना नुसतं आपण तो रूम सोडला, त्या रूमचं काम करतायत 8,000 भाडं बोलतात. 8,000 भाडं, पाण्याचे पैसे वेगळे, लाईट बिल वेगळं. हा म्हणजे आपण पहिली ज्या रूम मध्ये राहायचो त्या रूमचं. मी आज गेलेली ना तिकडं. हा काय? कलर काम करत आणि 8,000 भाडं. मग आपण तेव्हा राहतो तेव्हा त्यांनी सांगायचं ना, मग आपण तिथंच राहिलो असतो ना, कशाला रूम खाली केला असता. पण आता हा तेच ना, मग भाडं वाढायचं तर वाढून द्या. आपण कुठे नाही म्हणत होतो का त्यांना की नका वाढू असं भाडं? आपण तर सांगत होतो ना. आपण त्यांना हे पण बोललो की रूमचं काम करून द्या म्हटलं आम्हाला. हा रूमचं काम पण करून देत नव्हते ते. तेच मित्रांनो, आम्ही जे जुन्या रूम मध्ये राहत होतो त्या रूम मालकाला सांगत होतो की रूमचं काम करून घ्या, आम्ही इथंच राहणार, तुम्ही 8,000. हा इकडची चाळ पूर्ण बंद झाली ना. हा हा अच्छा हा का, अच्छा जाऊ दे आता याच रूम मध्ये राहूया ना. मग काय रूम चेंज करायचा, बरोबर की नाही? आपल्याला बिल्डिंग मध्ये फ्लॅट मध्ये इकडे तिकडे गेलं की डायरेक्ट 15,000 20,000 भाडं आहे. हा त्रिशू काय आलं?
पाणी ठेवलंय हा जागे मग चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर काहीतरी, बाय बाय. चल बाय बाय कर काहीतरी. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.